थोडा पाऊस ओसरलाय आणि आता रानभाज्या थोड्या मिळायला सुरुवात झाली आहे. म्हणजे टाकळा झालाय बऱ्यापैकी सगळीकडे, पण मुळात महत्त्वाची भाजी म्हणजे ही काटलं म्हणजे फागलं याला म्हणतात, तर ती आता लागायला सुरुवात झाली आहे. तर म्हटलेलं जरा बघूया मिळतात का कुठे, म्हणून आम्ही रानात आलो आहे. म्हणजे सकाळचे 7-7:30 वाजलेत आम्ही आलो आहे भाजी बघायला. आणि असं रानात फिरताना खूप छान वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय. मध्ये मध्ये पाऊस येतोय. हे बघा 3 मिळाले आहेत. हे एक पिकलेलं मिळालं, पण याच्या ना वेली 2 प्रकारच्या असतात. एक मेल असते आणि एक फिमेल असते. तर फिमेलला ही फक्त फळं लागतात आणि जे मेल असते त्याला फक्त फुलं येतात. तर त्याची मेल वेल मी तुम्हाला दाखवते. इथे आहे, हे बघा, ही याची मेल वेल आहे आणि याला फक्त फुलं. म्हणजे मागे बघितलं तर त्या कळी आहेत ह्या, यांच्या मागे काही नसणार आहे. खालची फुलं आहे ती सुकलीत. आणि इथे पण एक वेल आहे, तो मला दाखवणार. हे बघ, हा मेलचा वेल आहे आणि ह्याला हे कळे आले आहेत. तर याच्या मागे काही नाही, नुसती फुलं आहेत. आणि जेव्हा फिमेलचं फुल येतं, ज्याला ही काटलं लागतात, त्याचा वेल मी दाखवते. हा फिमेलचा वेल आहे बघा. आणि या वेलाला बघाल तुम्ही तर हे बघा, हे बघा इथे हे जे फूल आहे हे सुकलंय आणि ह्याच्या मागे हे काटलं धरलंय छोटं बोलतो. तर हे फूल गळून जातं आणि मग ते मागे काटलं धरतं. तर ही आम्हाला या वेलावर 3 काटलं मिळाले. खूप पसरलाय, पण आत आहे जंगलात, काढता येत नाही. ही अशी रानात फिरून आतमध्ये जाऊन अशी काढायची जी मजा आहे ना, ती खूप छान वाटतं हे. आणि आता आम्ही या भाज्या जमवल्यात थोड्याशा, म्हणजे भारंगी आहे, टाकळा आहे आणि आता ही काटलं मिळाली आहेत. अशी सगळ्या मिक्स भाज्या घेऊन जातोय आम्ही. हे कसलं फुल आहे ते? कृष्ण कमळ. तर असं फिरताना अजून बऱ्याच काही काही वेगवेगळी फुलं बघायला मिळतात, जशी नावं काही माहीत नसतं, जी पावसाळ्यात उगवतात. इथं एक वेल आहे जो त्याला काहीतरी फुलं लागली आहेत पांढरी आणि असं गोल काहीतरी आहे फळासारखं. आणि हे त्याचं कळी आहे, मला वाटतं ही कळी आहेत त्याच्या. तर असं काहीतरी नवीन बघायला मिळतं.